मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. 2026 सुरू होत आहे लवकरच आणि हे 2026 साठीच 4 बेस्ट ETF मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. ओके, सो आपण सुरुवात करूया. 4 बेस्ट ETF मध्ये काय काय असणार आहेत, त्या ETF मध्ये आपण काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कोणते कोणते ETFs आहेत, आणि सोबतच ह्या चारही ETF साठी मी तुम्हाला 20 रुपयांखालील ऑप्शन्स देणार आहे. म्हणजे हे चारही ETF ह्याची किंमत प्रत्येकी 20 रुपयांपेक्षाही कमी आहे. सो तुमच्याकडे 20 रुपये जरी असतील तरी तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, असा याचा सिंपल अर्थ होतो. ओके, सो आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपण मेनली स्टॉक्सपेक्षा ETF वरती का फोकस केला पाहिजे ते. आपल्याला सर्वांना आपण पूर्वीपासून ऐकत आलेले आहोत की स्टॉक्स खरेदी करणं किंवा शेअर्स खरेदी करणं हे चांगलं असतं एखाद्या कंपनीचं. ऑब्व्हियसली चांगली गोष्ट आहे, पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही स्टॉक खरेदी करता ना, तो तुम्ही एका इंडिव्हिज्युअल कंपनीचा खरेदी करू शकता. ओके, तो एका तुम्ही इंडिव्हिज्युअल कंपनीचा खरेदी करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी रिलायन्सची कंपनी आहे किंवा TCSची ही कंपनी आहे. सो ह्या इंडिव्हिज्युअल कंपनीचा तुम्ही शेअर खरेदी करून तुमच्याकडे ठेवता. सो उद्या त्या कंपनीमध्ये चांगली ग्रोथ झाली, तुम्हाला चांगला फायदा भेटेल. उद्या ती कंपनी एक कन्सॉलिडेशन झोनमध्ये गेली, म्हणजे समजा बिझनेस नॉर्मली चाललाय, मोठ्या प्रमाणात ग्रो होत नाहीये, तर त्या कंपनीची स्टॉक्स प्राइस सुद्धा तुम्हाला एक शांतपणे चालताना दिसेल. आणि कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला, नुकसान झालं, तर तुम्हाला तो स्टॉक मोठ्याने पडताना दिसेल. कंपनी कितीही चांगली असू दे, एकदम टॉपची कंपनी असू दे, त्या प्रत्येक कंपनीच्या लाईफमध्ये जे ते असे प्रसंग येतात की तुम्हाला काही वर्ष तो काहीच रिटर्न्स देत नाही. तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अशा कंपनीची नावं सांगू शकता की ज्या चांगल्या आहेत, पण त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये काहीच रिटर्न्स नाही दिले. मी तुम्हाला व्हिडिओ म्हणून सांगू शकतो, बट आपल्याला युट्यूबवरती भरपूर सारे रेस्ट्रिक्शन्स आहेत की आपण नाव घेऊ शकत नाही वगैरे, त्यामुळे. सो इंडिव्हिज्युअल स्टॉक्स ठीक आहे, बट इंडिव्हिज्युअल स्टॉक्समध्ये रिस्क सुद्धा खूप जास्त आहे. रिवॉर्ड जास्त असेल, पण रिस्क सुद्धा खूप जास्त आहे. सो त्यामुळे 2026 मध्ये तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, चांगला ऑप्शन आहे, तो म्हणजे ETFs खरेदी करणं. ETFsला आपण बास्केट ऑफ स्टॉक्स असं सुद्धा म्हणतो. म्हणजे एका ETF मध्ये भरपूर सारे स्टॉक्स असतात. एका ETF मध्ये 50 स्टॉक्स, 150 स्टॉक्स, 200 स्टॉक्स, 500 स्टॉक्स, 700 स्टॉक्स सुद्धा असू शकतात. आणि आपण आज जे बघणार आहोत ते तुम्हाला इंडेक्स ETF प्लस अजून वेगळे ETF सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही 2026 पासून खरेदी करायला सुरुवात करू शकता. क्लिअर आहे? सो आपण आता जाऊया डायरेक्टली आपल्या अकाउंटवरती, आणि तिकडे मी तुम्हाला चारही ETF जे आहेत, त्या चारही ETF बद्दल माहिती देतो. चारही ETFचं फ्युचरमध्ये कशा प्रकारे असू शकतं तेही तुम्हाला सांगतो. सो त्यामधला सगळ्यात पहिला ETF आहे, तो म्हणजे निफ्टी मिड कॅप इंडेक्सचा ETF. आता इथे मी माझं धन हे अकाउंट ओपन केलेलं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये धनची लिंक आहे. तर तुम्ही इथे बघा निफ्टी मिड कॅप 150. सो निफ्टी मिड कॅप हा जो इंडेक्स आहे ना, ह्या इंडेक्समध्ये काही स्टेबल कंपन्या पण असतात आणि काही एकदम मोठ्याने ग्रोथ देणाऱ्या कंपन्या पण असतात. म्हणजे हा इंडेक्स कम्प्लिटली स्टेबल प्लस ग्रोथ याचं कॉम्बिनेशन आहे. ह्या कंपन्या अशा मार्गावरती आहेत ज्या कधीही लार्ज कॅप होऊ शकतात, कधीही या निफ्टी 50च्या मध्ये येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अजून वाढू शकते. सो एकदम असा स्टेबल प्लस ग्रोथ ह्या कॅटेगरीमध्ये येणारा हा इंडेक्स आहे. लक्षात घ्या, आपण रँडमली कोणत्याही मिडकॅप कंपनी नाही खरेदी करत आहोत. आपण मिडकॅप इंडेक्स मधल्या कंपन्यांचा एक इंडेक्सच खरेदी करतो. ETF म्हणजे काय? हा इंडेक्सच आपण खरेदी करतो आपल्याकडे. बरं, किती रुपयात? 20 रुपयांपेक्षाही कमी. म्हणजे 20 रुपयांपेक्षाही कमी पैशामध्ये तुम्ही ह्या 150 कंपन्यांचे शेअर खरेदी करणार आहात. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथे समजा एखादी कंपनी आहे. इथे बघा जवळपास या इंडेक्समध्ये ना 28 सेक्टर्स आहेत. सेक्टर्समध्ये गेलो 28 सेक्टर्स आहे. कॅपिटल मार्केट, ऑटोमोबाईल्स, कॅपिटल गुड, कन्झ्युमर गुड्स, IT, फायनान्शियल सर्व्हिसेस, बँक्स, हेल्थ केअर, 28हून अधिक सेक्टर्स ह्या ETF मध्ये तुम्हाला भेटत आहेत. तुम्हाला इव्हन डिटेल माहिती पाहिजे, तुम्ही ह्याच्यामधल्या कंपनीज बघू शकता. कोणत्या 150 कंपन्या? सर्व कंपनीज बघू शकता. BSE, सुझलॉन एनर्जी, मॅक्स लाईफ यांसारख्या चांगल्या चांगल्या पॉलिसी बाजार यांसारख्या चांगल्या कंपन्या सुद्धा ह्या इंडेक्समध्ये इन्क्लुडेड आहेत. तुम्हाला सर्व माहिती आहे धनच्या अकाउंटवरती भेटून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. सो आता ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची? तर ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी मी तुम्हाला कोणतेही रिकमेंडेशन देत नाही, बट तुम्ही इथे ETFs मध्ये आला तर तुमच्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत. यापैकी तुम्ही कोणताही ETF खरेदी करू शकता. इथे एक तुम्हाला ETF भेटतोय, त्याची किंमत 11 रुपये. सो 11 रुपयांमध्ये तुम्ही ह्या इंडेक्समध्ये सर्व कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे सर्व ETF आहेत. कोणताही तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता. कोणताही घेतला तरी तो एक सेम पद्धतीने त्याची इन्व्हेस्टमेंट होणार आहे. क्लिअर आहे? तुम्हाला मी एक इथे चांगला ऑप्शन दिलेला आहे, जो तुम्हाला एक 11 रुपयापर्यंत भेटू शकतो. की त्यानंतर सेकंड जो इंडेक्स आहे, तो इंडेक्स आहे तो तुमचा निफ्टीचा स्मॉल कॅप 250 इंडेक्स. ओके, निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स.
आता स्मॉल कॅप 250 इंडेक्स, स्मॉल कॅप इंडेक्स म्हणजे काय? अशा कंपन्या ज्या फार छोट्या आहेत पण त्याच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे. पोटेन्शियल खूप आहे म्हणजे ह्या कंपन्या इथून 10x 20x 100x होऊ शकतात. बरं, ह्या कंपन्या आपण इंडिव्हिज्युअल खरेदी करायला जातोय का मार्केटमध्ये? आपण शोधायला जात नाही आहोत, आपण डायरेक्ट त्याचा इंडेक्स खरेदी करतोय. ह्या इंडेक्समध्ये 250 कंपन्या आहेत, हा आपण त्याचा इंडेक्स खरेदी करतोय. 250 पैकी 25 कंपन्यांनी जरी चांगलं केलं तरी तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स भेटतील. ओके, आणि ह्याचे मी तुम्हाला पास्ट रिटर्न्स दाखवले इथे बघा. गेल्या 5 वर्षामध्ये रिटर्न्स दाखवले तर जवळपास ह्याच्यामध्ये 135% इथे तुम्हाला ग्रोथ दिसते. ओके, सो तुम्ही इथे क्लिअरली बघू शकता. तुम्ही इथे सीएजीआर रिटर्न्स पण इथे बघून नक्की घेऊ शकता. आता मी इथे तुम्हाला एक मिनिट, इथे पहिलं म्हणजे आपण ह्याच्यातल्या कंपनीज बघूया. एमसीएक्स सारखी कंपनी आहे, सीडीएसएल सारखी कंपनी आहे किंवा डिलिव्हरी सारखी कंपनी, अशा भरपूर साऱ्या 250 कंपन्या ह्या इंडायसेस मध्ये येतात. ओके, एंजल वन सारखी सुद्धा कंपनी यामध्ये इन्क्लुडेड आहे. इथे ईटीएफ जर बघायला गेला त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर तुम्हाला इथे 2 ऑप्शन्स आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. एक ऑप्शन आहे तो तुम्हाला 16 रुपयांमध्ये भेटतोय. क्लिअर आहे? ह्या 16 रुपयांमध्ये तुम्ही 250 कंपन्या स्मॉल कॅप इंडेक्स मधल्या नक्कीच खरेदी करू शकता. त्यानंतर तिसरा ईटीएफ आहे तो म्हणजे गोल्ड ईटीएफ. ओके, तिसरी इन्व्हेस्टमेंट जी आपण करणार आहोत ती आपण करणार आहोत गोल्डमध्ये. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला परत एकदा इथे व्हाईट स्क्रीनवरती घेऊन जातो आणि गोल्डचं इथे इम्पॉर्टन्स सांगतो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड का पाहिजे याचा. ठीक आहे, लक्षात घ्या. करंट सिच्युएशनमध्ये सध्याच्या काळामध्ये जे आहे ते गोल्ड जे आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे जे वरती वरती जात चाललंय. लाईफ टाईम हाय जात चाललंय, ब्रेक होत चाललंय, वरती वरती जात चाललंय. बरं, गोल्ड हा असा ऍसेट आहे ना की तुम्हाला, आम्हाला, आपल्यासारख्या सर्व माणसांना स्टॉक मार्केट माहिती होण्याआधी गोल्ड माहिती होतं. बरोबर, किती लोक अशी आहेत ज्यांना गोल्ड उशिरा कळलं स्टॉक मार्केटपेक्षा? कोणच नाही. आपल्या सर्वांना लहानपणापासून गोल्ड बद्दल माहिती आहे की बाबा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, गोल्डची प्राइस वाढली जाते, गोल्डची प्राइस वाढतच जाते. अगदी तुम्ही राजा महाराजांच्या जमान्यापासून जरी पाहत ना तरी गोल्डला खूप जास्त महत्व आहे. ओके, सोन्याच्या ज्वेलरीज असतील, सोन्याचे दागिने असतील किंवा सोनं वाटण्याची प्रथा असेल ही तेव्हापासून आहे. सो सोन्याला तिथे अनन्यसाधारण महत्व आहे. सोबतच आरबीआय जी आहे ती सुद्धा गोल्डला चांगल्या प्रकारे प्रमोट करते. तुम्हाला बँकेमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला गोल्ड लोन अगदी इझिली भेटतं. तुम्ही कधी पाहिलं असेल की तुम्हाला गोल्ड लोन असेल म्हणजे तुमच्याकडे जर गोल्ड असेल ना तर ते गोल्ड गहाण ठेवून बँक तुम्हाला गोल्ड लोन अगदी सहज देतं. जास्त काही तिथे प्रोसेस नसते, तुमचं गोल्ड द्यायचं, लोन तुम्हाला सहज भेटतं. सो हे सहज का भेटतं? कारण की गोल्डवरती त्यांचा खूप जास्त विश्वास आहे. ठीक आहे, गोल्डवरती इकॉनॉमीचा खूप जास्त विश्वास आहे, तर त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी गोल्डच्या मार्फत सहज मिळतात. सोबतच जर जगामध्ये काही अनस्टेबल सिच्युएशन होत असेल, जगामध्ये काही अनस्टेबल सिच्युएशन होत असेल, सर्व मार्केट पडत असेल, तर अशा वेळी गोल्डचाच आधार असतो. अशा वेळी गोल्ड तुम्हाला स्ट्रॉंग राहताना दिसतं. म्हणजे जरी सगळे इंडायसेस पडले, सगळे ॲसेट पडले ना तरी गोल्ड त्या प्रपोर्शनमध्ये पडत नाही. गोल्ड तुम्हाला चांगल्या पद्धतीने जे आहे ते तुमच्या पोर्टफोलिओला स्टॅबिलिटी देतो आणि सोबतच तुम्हाला स्टॉक मार्केटच्या तुलनेत खांद्याला खांदा लावून रिटर्न सुद्धा देण्याची कॅपॅसिटी गोल्डमध्ये नक्कीच आहे. सो गोल्ड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे, तुमच्या ईटीएफच्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे. मग आता यात इन्व्हेस्टमेंट कशी करायची? असला पाहिजे वगैरे, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट कशी करायची? सो त्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन आहे गोल्ड ईटीएफचा. सो इथे तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. टाटा गोल्ड ईटीएफ, एसबीआय, एचडीएफसी, ॲक्सिस, प्रत्येक कंपनीची ईटीएफ आहे. बघा, तुम्हाला कंप्लीट फक्त गोल्ड ईटीएफ टाकण्यात लिस्ट येणार तुमच्या समोर. ठीक आहे, सो मी तुम्हाला ईटीएफ या ठिकाणी दाखवते. इथे बघा, हा ईटीएफ आहे टाटा ईटीएफ. ह्याची किंमत आहे 12 रुपयाच्या आसपास. कारण आपण बघतोय 20 रुपयांच्या खालील ऑप्शन्स, तर तुम्ही हा तुमच्यासाठी पर्याय अवेलेबल आहे 12 रुपयेवाला. ह्यात तुम्ही हा ईटीएफ घेऊ शकता. आणि त्यानंतर शेवटचा आणि सर्वात अंडर इस्टिमेट केला जाणारा ॲसेट, ज्याच्याबद्दल बरीचशी लोक बोलत नाहीत, ज्याच्याबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं, तो काय काम करतो ह्याबद्दल नॉलेज नसतं. सो त्या प्रकारचा एक ॲसेट आहे, त्या प्रकारची एक गोष्ट आहे, ती म्हणजे सिल्वर. तुमच्यापैकी किती लोक सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत? 99% लोक करत नसतील, राईट? सो सिल्वर काय आहे, फ्युचर सिल्वरचं ते बघून घेऊया. सिल्वर जो आहे हा तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे ज्वेलरीमध्ये उपयोग होतो. बरोबर, सिल्वरचा उपयोग तुम्हाला ज्वेलरीमध्ये होतो. गोल्ड प्रमाणे सिल्वरचे सुद्धा ज्वेलरीज वगैरे असतात. सिल्वरला सुद्धा ज्वेलरीमध्ये इम्पॉर्टंट स्थान आहे. सोबतच सिल्वरचा उपयोग फक्त ज्वेलरीमध्ये नाही, तर सिल्वरचा जो उपयोग आहे तो इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप मोठा आहे. सिल्वरचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्सची जी इंडस्ट्री आहे, ओके, ईव्हीची जी इंडस्ट्री आहे इलेक्ट्रिक व्हेकल्सची, तिकडे सुद्धा सिल्वरचा उपयोग होतो काही पार्टिकल्समध्ये, काही पार्ट्समध्ये. त्यानंतर
सोलार एनर्जी, रिन्युएबल एनर्जी ज्याला आपण म्हणतो, सोलार एनर्जीची जी इंडस्ट्री आहे कम्प्लिटली, त्यामध्ये सुद्धा सिल्वरचा उपयोग होतो. सोबतच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे किंवा मशीन लर्निंग आहे किंवा रोबोटिक्स आहे. सो ह्याच्यासाठी ना खूप हाय एंड सॉफ्टवेअर्स लागतात. ओके, ह्या सर्व गोष्टीसाठी खूप हाय एंड सॉफ्टवेअर्स लागतात, ह्याच्यामध्ये चिप्स लागतात. सो या चिप्समध्ये सुद्धा सिल्वरचा वापर होतो. सो सिल्वर हा आपल्याला जसं वाटतं तसं फक्त ज्वेलरीमध्ये नाही, तर ह्याचा इंडस्ट्रियल यूज सुद्धा खूप मोठा आहे आणि हा यूज वाढतच जाणार आहे. सो सिल्वरची डिमांड का वाढते किंवा सिल्वरची प्राइस का वाढते, तर फक्त दागिन्यांमुळे नाही. ओके, सिल्वरच्या ज्वेलरीमुळे नाही, तर सिल्वरचा इंडस्ट्रियल यूज सुद्धा खूप मोठा आहे, खूप जास्त आहे. सो त्यामुळे सिल्वर सुद्धा तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देताना दिसू शकतो. बरं, इन्व्हेस्टमेंट कशी करायची गोल्ड आणि सिल्वर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी? कुठे ज्वेलरकडे जायची गरज नाही. ज्वेलरकडे गेलात की तुम्हाला 3% जीएसटी लागणार, अजून टॅक्सेस लागणार. तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे ईटीएफ. गोल्डमध्ये तुम्हाला मी दाखवला बेस्ट पर्याय ईटीएफचा. सेम सिल्वरचे ईटीएफ मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. इथे तुम्ही येऊन फक्त सिल्वर ईटीएफ टाकायचं. सिल्वर ईटीएफ टाकला, सर्व सिल्वर ईटीएफ तुमच्या समोर आले. सेम जसं मगाशी आपण टाटा गोल्ड बघितलं, टाटा सिल्वर ईटीएफ एक 20 रुपयांच्या खाली तुम्हाला भेटतं. ओके, सोप्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, सोप्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, जे वर्षानुवर्ष चालू आहेत, जे पुढे सुद्धा चालू राहणार आहेत. मला माहिती आहे, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निफ्टीचा ईटीएफ नाही सांगितला, बँक निफ्टीचा नाही सांगितला, आयटीचा नाही सांगितलं. का? कारण की ते आपण बऱ्याचदा डिस्कस केले चॅनलवरती. ते इम्पॉर्टंट आहेतच. ते इम्पॉर्टंट आहेतच. मी तुमच्यासमोर ईटीएफच्या स्ट्रॅटेजी सुद्धा खूप डिस्कस केल्या चॅनलला. ते बाकीचे मोठे ईटीएफ इम्पॉर्टंट आहेत, पण आज जे मी तुम्हाला ईटीएफ सांगितले ते तुम्हाला मोठे रिटर्न्स देऊ शकतात. जसं की मिड कॅप वाला आहे, जसं की स्मॉल कॅप वाला आहे, गोल्ड वाला आहे, सिल्वर वाला आहे. हे तुम्हाला स्टॅबिलिटी देऊ शकतात. सो एक 4 ईटीएफ यावरती लक्ष ठेवा. 2026 मध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स यामध्ये भेटू शकतात. पण हे 4ही ईटीएफ जे आहे ते फक्त पुढच्या 1 वर्ष इन्व्हेस्टमेंट करायचे, 2 वर्ष करायचे म्हणून घेऊ नका. खास करून स्मॉल कॅप आणि मिड कॅप जे इंडायसेस आहेत, हे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 5 वर्ष मिनिमम ठेवला तरच तुम्हाला चांगले रिझल्ट येतील. 1-2 वर्षासाठी पैसे टाकू नका. 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्षासाठी ठेवायचे असतील, तुम्हाला मोठे रिटर्न्स हे इंडायसेस देऊ शकतात. ठीक आहे, नक्की तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ हवे असतील, अजून इन्व्हेस्टमेंट ऑप्शन एक्सप्लोर करायचे असेल, मला व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती आला असाल, व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.